मध्ये आता आपण जाणून घेणार आहोत की नेमका कुठल्या बाबतीत यांचा लोचा झालेला. खरं तर बरेच लोचे होऊ शकतात आपल्या आयुष्यात, लग्नादरम्यानचे असू शकतात, लग्नाच्या आधीचे असू शकतात किंवा लग्नानंतरच्या लाईफचे जे काही लोचे. आता 10 वर्ष झालेत लग्नाला, म्हणून त्यांनाच विचारूया नेमका लोचा काय आहे. कधी घडला असा लोचा नीरज? सो मला तर असं वाटतं लॉंग डिस्टन्स जे आमचं होतं तोच मेजर लोचा होता. कारण का आम्ही ॲटलिस्ट म्हणजे फक्त फोनवर किंवा चॅटवरच अवेलेबल होतो. आम्ही भेटायचो एकमेकांना 6 महिन्यातनं एकदा वगैरे, पण तरी पण ते अवघडच होतं आमच्यासाठी. असं तोच एक लोचा मला आत्ता तरी तो मेन लोचा. मृणाल, तुला असं वाटतं की कधी असा म्हणजे आता अर्थात शूटिंगच्या वेळेचा असू दे किंवा शूटिंगमुळे पर्सनल लाईफमध्ये झालेला थोडासा लोचा असू दे, आता नुरवीच्या वेळेचा आई म्हणून असणारा लोचा, असं कधी तुझ्या बाबतीत झालं? हो, मला जसं तो म्हणतोय की लॉंग डिस्टन्स जे आहे तो तर लोचा मलाही वाटतोच ऑफकोर्स. आणि आता असं होतं की जेव्हा माऊ आजारी असते खूप, तिला ताप असतो खूप, आणि मग आपल्याला असं होतं की अरे आता आपण घरी नाही थांबू शकत आहे. हां. तर असं 1-2दा माझ्या बाबतीत झालं शो सुरू असताना. म्हणजे अर्थात आपल्या कामाची तिथे प्रायोरिटी असते, असं नाही नाही असं असतं. पण माऊसाठी मला असं खूपदा वाटलं की अरे मी आत्ता तिथे असायला हवे होते. किंवा तिचा पहिला स्पोर्ट्स डे झाला तर त्याला मी नव्हते. सो आता जे काही मला वाटतं ते थोडंसं माझं माऊशी रिलेटेड पण आहे. तसे छोटे छोटे लोचे तर मग आहेत. खूपच आहेत. ओके, पण असं लग्नाच्या वेळेचा असा काही लोचा नव्हता त्या, कारण 10 वर्षापूर्वी असं काही लोचा सेगमेंट तुम्हाला जाणवलं की लग्नाच्या दरम्यान किंवा लग्न करताना असं नाही असं अशी कधी मुवमेंट अशी काही नव्हती? नाही, असं अजून तरी काही झालेलं नाहीये. पण हो, असं होतं की खूप आम्हाला असं वाटतं की अजून वेळ मिळायला हवा होता. हां. कारण मी शूट करून लगेचच 3-4च दिवस आधी मला सुट्टी होती आणि मी खरेदी केली किंवा सो मला बरेचदा असं वाटतं की आमच्या लग्नाचं फोटोशूट परत करावं. किंवा मी तेव्हा नीट वेळ घेऊन कपडे चूज करायला हवे होते किंवा ओके. तर तो कधी कधी मला लोचा वाटतो, पण ते अगदी मायनर आहे खरं. पण असं खूप काही मेजर आता असं काही झालं नाही फॉर्च्युनेटली. पण माझं एक विचारायचं राहून गेलं की लग्नाच्या दरम्यान, आता तुमचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं, हो. तेव्हा असं काही फॅड नव्हतं ना. तर आता जे काही सेलिब्रिटींचे सो कॉल्ड आम्ही लग्न बघतोय, ती काही ना काहीतरी वेगळ्या हाईप असतात. म्हणजे मग त्यांची ड्रेसिंगच्या बाबतीतली असू देत, त्यांचं कुठेतरी डेस्टिनेशन वेडिंग असू देत. तुम्ही कसं ते लग्न प्लॅन केलेलं, कुठे आणि कसं झालेलं, ते माझं विचारायचं राहून गेलं. लग्न तर नाशिकलाच झालं. एक फार्म हाऊस आहे नाशिकला गंगापूर रोडला, जे बाबांनी माझ्या बुक केलं होतं आणि आम्ही तिथे त्या फार्म हाऊसवर लग्न केलं. छान झालं. So आम्हाला जरा नेचरच्या जवळच करायचं होतं लग्न. म्हणजे ओके. ग्रीनरी होती, माउंटन्स होते, सो थोडंसं नेचरच्या जवळच आम्ही वाढून हां, तसं आमचं लोकेशन वाईज ते खूपच छान होतं आणि नाशिकला सगळ्यांसाठी ते जवळ होतं सगळ्यांना. सो तेही आम्ही बघितलं. त्यात आपल्या आपल्या गोष्टी आपण बघतो ना, सगळ्यांना यायला जायला सोयीचं पाहिजे. बरोबर. पण आताच्या कंपॅरिझननी जर ते म्हणशील तर आम्ही खूप कमी म्हणजे खूप गाजावाजा नाही झाला आमचा. आणि आम्हाला दोघांनाही तसंच हवं होतं की खूप गाजावाजा शोशा काही नको. फोटोशूट जे आता हल्ली करतात, हो. प्री वेडिंग शूट, किंवा आता आमच्या घरचे पण आमच्या मागे लागले होते की नुरवीचे प्रत्येक महिन्याचे फोटो काढ. ओके. आणि त्यांची इच्छा मी समजूच शकत होते, कारण आम्ही तिकडे होतो आणि ते सगळे इकडे होते. आम्ही केलेही काही महिने, पण आम्ही दोघेही मुळातच असे आहोत की आम्हाला ते फार करताच येत नाही. आमचा तो स्वभावच नसल्यामुळे. आणि नशिबाने तो मला तसाच भेटला. जर मी त्याला तशी खूप उत्साही भेटले असते ना, तर मग त्याचं थोडंसं अवघड झालं असतं. पण आम्ही जितकं कमी सिम्पल जितकं छान आहे ना, ते आम्हाला आवडतं. खूप एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला थोडासा ते नाही होत आमच्याने. म्हणजे समाव कमी होता मी त्यात.